मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले अखेर पोलिसांना शरण आले। सोमवारी 15 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण गेले। त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। येथे 551/22 या गुन्ह्यामध्ये निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज रोजी 11 वाजता अटक केलेली आहे। अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आणि न्यायालयाकडून पुढील तपासाच्या अनुषंगाने आपण 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मागितली होती, ती ग्रँट करून न्यायालयाने आपल्याला 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे। एकूण 1.5 वर्षापासून बकाले फरार होते। न्यायालयीन जामीन वेळोवेळी नामंजूर झाल्यानं अखेर बकालेंनी स्वतःला सरेंडर केलं। मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। गेले काही दिवस मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण देखील जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली। नाही, पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न करत पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका निभावलेली आहे की मोबाईल जप्त करणं बाकी आहे। आता सरकारी अभियोक्ता दोन्ही कोर्टातले जर असं म्हणतायत की मोबाईल जप्त आहेत, ते कशाच्या आधारावर? म्हणजे याचा अर्थ कुणाच्या तरी दबावाखाली त्यांनी तशा प्रकारचं लिखित स्वरूपात स्टेटमेंट केलेलं असावं। या दरम्यान जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांवर देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या। बकालेंच्या मागे राजकीय आशीर्वाद असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता। मात्र अखेर सर्वच पर्याय संपल्यानं बकालेंनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत शरण गेले। पोलीस कर्मचारी अशोक महाजन यांच्याशी संवाद करत असताना मराठा समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याचं रेकॉर्डिंग सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं। यामुळे मराठा समाजाकडून बकालेंवर विनोद देशमुख यांच्या फिर्यादीनं गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून किरण कुमार बकाले हे प्रयत्नशील होते। मात्र न्यायालयाकडून सतत फेटाळण्यात आलेल्या जामिनामुळे ते एकूण 1.5 वर्ष फरार राहिले। एका जबाबदार अधिकाऱ्यानं केलेलं वादग्रस्त वक्तव्य म्हणून मराठा समाजानं कायदेशीर कारवाईची मागणी केली होती। त्यानुसार पोलिसांना शरण आल्यानं किरण कुमार बकालेंना न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।